एक काळ असा होता, भारत संरक्षण क्षेत्रामध्ये जगातला सर्वात मोठा आयातदार होता. लढाऊ विमानं, युद्धनौका, मिसाईल्स, बंदुका, इतर शस्त्र ही भारत जगातल्या वेगवेगळ्या देशांकडनं आयात करत होता. पण 2014 नंतर अशी क्रांती घडली की भारत आज जगातल्या 100हून अधिक देशांना डिफेन्सची सामुग्री निर्यात करायला लागलेला आहे. काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मेड इन इंडिया डिफेन्स ही आज जगातली सर्वात मोठी ताकद बनलेली आहे. जगभरातला सर्वात मोठा बोलबाला असलेलं क्षेत्र म्हणजे भारताची डिफेन्स ताकद किंवा भारताची डिफेन्स सामुग्री निर्यात करण्याची ताकद बनलेली आहे. काय आहे हे भारताचं डिफेन्स रिव्हॉल्युशन? आकडेवारी सांगतो तुम्हाला. 2014 नंतर भारताने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्रांती घडवून आणली. आकडेवारी बघा, संरक्षण उत्पादन 1.5 लाख कोटी रुपये झालेलं आहे. संरक्षण निर्यात 686 कोटींवरनं तब्बल 23,622 कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे. आणि आज भारत जगातल्या 100हून अधिक देशांना डिफेन्स सामुग्री, डिफेन्स साहित्य निर्यात करायला लागलेलं आहे. आज भारतात काय काय बनतंय बघा. आधुनिक मिसाईल्स बनत आहेत, आर्टिलरी गन्स बनत आहेत, ड्रोनची टेक्नॉलॉजी आपली आहे, रडार सिस्टीम आपली आहे, युद्ध नौका आपण बनवतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक लढाऊ उपकरणं देखील भारत आता बनवायला लागलेला आहे आणि निर्यात देखील करायला लागलेला आहे. ब्राह्मोस ते तेजस, भारताच्या स्वदेशी संरक्षण शक्तीचं सर्वात मोठं उदाहरण काय असेल मित्रांनो, तर ते ब्राह्मोस आणि तेजस. जगातली सर्वात मोठी, सर्वात सुपरसोनिक क्रूज मिसाईल्सपैकी एक याची गणना होते. अनेक देश आज भारताकडनं हे खरेदी करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेजस तर भारताचं स्वदेशी फायटर एअरक्राफ्ट आहे आणि याचा आज जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती बोलबाला आहे. तेजसनी काय दाखवून दिलंय मित्रांनो, ते इथे लक्षात घ्या की भारत हा आता फक्त एक ग्राहक, एक कस्टमर राहिलेला नाही, तर भारत हा एक आता निर्यात करणारा, निर्माता करणारा, प्रोडक्शन करणारा, मॅन्युफॅक्चरिंग करणारा देश बनलेला आहे. INS विक्रांत आणि नेव्हल पॉवर काय आहे ते इथे लक्षात घ्या. INS विक्रांत ही भारतातली सर्वात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जुनी एक देखील आपल्याकडे INS विक्रांत होती आणि त्याचंच स्मरण म्हणून आपण याला नाव INS विक्रांत असं दिलेलं आहे. लक्षात घ्या, ही एक केवळ युद्धनौका नाही मित्रांनो, तर हे भारताच्या इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. हायलाईट काय आहे याचं, तर याची हायलाईट्स महत्त्वाची आहेत की याची निर्मिती ही भारतात झालेली आहे. हजारोहून जास्त भारतीय अभियंते आणि कामगारांनी ही INS विक्रांत बांधण्यासाठी, ही अत्याधुनिक युद्धक्षमता असलेली INS विक्रांत बांधण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. डिफेन्स कॉरिडॉरमुळे काय झालं आहे, तर डिफेन्स कॉरिडॉरमुळे रोजगार देखील निर्माण झालेला आहे. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या 2 महत्त्वाच्या राज्यांमध्ये आज आपण डिफेन्स कॉरिडॉर्स निर्माण केलेली आहेत. या कॉरिडॉरमुळे काय झालं आहे, नवीन कारखाने निर्माण झाले, हजारो कामगारांना त्याच्यामुळे रोजगार मिळाला, प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन वाढलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिफेन्स या क्षेत्रामधले स्टार्टअप्सची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेली आहे. मेक इन इंडिया डिफेन्स, मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे काय होतं ते, तर आज भारतामध्ये काय काय बनतंय ते देखील तुम्ही बघा. मगाशी मी तुम्हाला डिफेन्सचं सांगितलं, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बनतंय ते देखील बघा. डिफेन्सच्या मधलं मगाशी मी तुम्हाला सांगते ते बुलेट प्रूफ जॅकेट्स आपण बनवतो, AK-203 रायफल्स आपण बनवतो, ॲडव्हान्स ड्रोन्स आपण आपल्याकडे बनवायला लागलेलो आहोत, सर्व्हिलन्सची सिस्टीम आज आपण आपली स्वतःची डेव्हलप केलेली आहे, नेव्हलच्या शिप्स आता आपण बनवायला लागलो आहोत. पूर्वी जी शस्त्र परदेशातून भारतामध्ये यायची त्यातली अर्ध्याहून जास्त प्रमाणातली शस्त्र आज भारत दुसऱ्या देशांना निर्यात करायला लागलेला आहे. तो स्वतःची स्वतः आपल्यासाठी देखील बनवायला लागलेला आहे. आणि हे केवळ डिफेन्समध्येच करून आपण थांबलोय का, तर नाही, दुसऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये देखील भारताने मोठ्या प्रमाणावरती प्रगती केलेली आहे. आणि त्यातली 2
महत्त्वाची कुठली तर इन्फ्रास्ट्रक्चरचं रिव्हॉल्युशन आणि रेल्वेमधलं वंदे भारत. डिफेन्ससोबतच भारताने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती झेप घेतलेली आहे. वंदे भारत ट्रेननी भारताला रेल्वेचं आधुनिक रूप दाखवून दिलेलं आहे आणि ते आधुनिक रूप आज आपण जगासमोर आणलेलं आहे. PM गतिशक्ती असो, रेल्वे असो, रोड्स असो, पोर्ट्स असो, लॉजिस्टिक्स असो, या सर्वांना एकत्रपणे जोडण्यामध्ये भारताच्या या इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठ्या प्रमाणावरती हातभार आहे. भारतमाला आणि सागरमाला या माध्यमातून हायवेज आणि पोर्ट्समुळे व्यापार आणि उद्योगांमध्ये आपण अधिक वेगाने जोर पकडलेला आहे. फार्मा आणि मेडिकल क्षेत्रामध्ये देखील आपण क्रांती घडवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता मॅन्युफॅक्चरर्स झालेलो आहोत. भारत हा जगातले 20% जास्त जेनेरिक मेडिसिन्स पुरवणारा देश झालेला आहे. आज भारतामध्ये काय काय निर्माण होतं ते तुम्ही बघा. हे सगळं फार्मा सेक्टरमधलं आहे. MRI मशीन्स आज आपण बनवतो, CT स्कॅनर्स आज आपण बनवतो, स्टेंट आपण बनवतो आणि मेडिकल डिव्हाइसेस देखील आज भारतामध्ये बनायला लागलेली आहेत. त्यामुळे भारत आज आता फार्मा सेक्टरमधला नेट एक्सपोर्टर बनला आहे असं म्हणायला हरकत नाही. जागतिक स्तरावरती भारत कुठे गेला आहे ते देखील तुम्ही बघा. आज जगामध्ये भारतातल्या काही उत्पादनांची मोठ्या प्रमाणावरती कौतुकाने चर्चा सुरू आहे. कुठले ती उत्पादनं ते इथे लक्षात घ्या. बिहारमध्ये बनलेली मेड इन बिहार बूट्स, काश्मीरच्या काश्मीर विलो बॅट्स, अमूलची प्रोडक्ट्स आहेत ही आता अमेरिकेत आहेत. इंडियन सायकल्स आहेत ती आता युरोपमध्ये जायला लागली आहेत. काय आहे मित्रांनो, ही फक्त आपली निर्यात क्षेत्रातली कामगिरी नाही तर ही भारताच्या वाढत्या सामर्थ्याची ओळख निर्माण झालेली आहे. हे आपण आता इथे मान्यच केलं पाहिजे. त्याचं आता आपण कौतुक केलंच पाहिजे. भविष्यातला भारत काय असेल ते पण इथे लक्षात घ्या. मेक इन इंडिया 2.0च्या अंतर्गत आपण काही महत्त्वाची जी 27 क्षेत्र केंद्र सरकारने निवडलेली आहेत ती आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट काय असणार आहे आपलं तर वार्षिक $100 बिलियन FDIची गुंतवणूक भारतामध्ये व्हावी हे आपलं महत्त्वाचा उद्देश असणार आहे. मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, न्यू ऑइल, त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावरती क्रांती किंवा त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावरती पावलं उचललेली आहेत. इंडिजिनियस जेट इंजिन्स त्यासाठी आपण आता कार्यरत झालेलो आहोत. ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब आता आपला भारत देश बनायला लागलेला आहे. हे पण इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात काय तर भारत आता एक बाजारपेठ राहिलेला नसून जगासाठी तो एक मॅन्युफॅक्चरिंग पॉवर झालेला आहे. भारत हा देश आता मॅन्युफॅक्चरिंग पॉवर म्हणून ओळखला जायला लागलेला आहे. थोडक्यात काय तर स्वदेशीपासून सुरू झालेला आपला हा प्रवास आहे तो आत्मनिर्भर भारतापर्यंत पोहोचलेला आहे आणि हे आपल्या 140 कोटी भारतीयांचं स्वप्न आज केंद्र सरकारच्या माध्यमातून साकार होत आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जर प्रत्येक भारतीय हा व्होकल फॉर लोकल झाला तर आपल्याला आपल्या देशाला मॅन्युफॅक्चरिंग सुपर पॉवर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पूर्वी भारत जगाकडनं शस्त्र विकत घेत होता. आज भारताकडनं जगभरातली 100हून अधिक देश शस्त्रसामुग्री विकत घेत आहेत. या व्हिडिओवरती मी तुमची कमेंट्स अपेक्षित करतोय. तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुमच्या कमेंट्स या व्हिडिओवरती देखील मोठ्या प्रमाणावरती येऊ द्या. याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल, या सिरीजमधला जो व्हिडिओ असेल तो कुठला असेल ते तुम्ही इथे लक्षात घ्या. याचा पुढचा व्हिडिओ असेल रेड कॉरिडॉर ते विकासाचा कॉरिडॉर. त्यामुळे ऑफिशियल अजय निकतेला या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. त्यामुळे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.